नमस्कार, सुस्वागतम विद्यार्थी बंधू भगिनींनो. मी प्राध्यापक सतीश शिर्के. सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती आपण आतापर्यंत अनेक विषयाचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि आपल्या पसंतीला ते उत्तर दिले आहे. विद्यार्थी बंधू भगिनींनो, नुकताच यूपीएससीचा निकाल त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि हा निकाल पाहिल्यानंतर यूपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, संघ लोकसेवा आयोग किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. IAS, IPS, IFS किंवा IRS अशा विविध प्रकारच्या ज्या काही पदं असतात त्या पदांची भरती यामधून केली जाते आणि नुकताच जो काही निकाल लागलेला आहे त्या निकालामध्ये 761 विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा आपण विचार जर केला तर 100 विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. म्हणजे देशाच्या 761 पैकी महाराष्ट्राच्या वाट्याला 100 पदं त्या ठिकाणी आली असतील तर ही टक्केवारी अतिशय 14% जवळजवळ जाते. ही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय घोषणाची गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी सांगता आहे. विद्यार्थ्यांनो, यूपीएससी परीक्षाला जवळजवळ 10 ते 11 लाख विद्यार्थी नसीब आजमावत असतात आणि त्यामध्ये सुटलेत किती? फक्त 761. म्हणजे त्याची टक्केवारी ही अर्धा टक्काच एवढी आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचे जर 14% असतील तर निश्चितपणे मराठी पाऊल पडती पुढे असं आपल्याला त्या ठिकाणी. भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा हक्काचा जो मार्ग असतो तो मार्ग म्हणजे यूपीएससी द्वारा गेलेला आपल्याला सांगता येईल आणि म्हणून या परीक्षाकडे एक शाश्वत नोकरी परंतु कष्टसाध्य आणि एक साधना यासाठी निश्चितपणे करावी लागते. मानाचं पान मानलं जातं आणि विशेषतः या परीक्षा महाकठीण असतात असा न्यूनगंड अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी बाळगतात. परंतु जिद्द, चिकाटी आणि मेहनत यांच्या जोरावरती अनेकांनी यशाची पताका त्या ठिकाणी फडकवलेली आहे. आता यशस्वी झालेले जे विद्यार्थी असतात या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं रहस्य जाणून घेण्याची, त्यांची सक्सेस स्टोरी जाणून घेण्याची इच्छा अनेकांना त्या ठिकाणी असते. विशेषतः स्पर्धा परीक्षामध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची सक्सेस स्टोरी त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं असतं. विशेषतः अनेक प्रश्न यामध्ये असतात. सक्सेस सिक्रेट ऑफ सक्सेस असेल किंवा ते अभ्यास कसा करत असतील. जेव्हा परीक्षांचा निकाल लागतो त्यावेळेस यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या यशाचं रहस्य काय असतं हे जाणून घेण्याची उत्सुकता परीक्षार्थींची असते, पालकांची असते, शिक्षकांची असते, सर्वसामान्य विद्यार्थ्यांची सुद्धा त्या ठिकाणी असते. सिक्रेट ऑफ सक्सेस काय आहे, किती वेळा अभ्यास करत असतील, हे कशा पद्धतीने अभ्यास करत असतील, अभ्यास करण्यासाठी शहरात जावं लागतं का, अभ्यास या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स काय घ्यावं लागतं, कोचिंग क्लासची गरज आहे का, असे नानाविध प्रश्न विद्यार्थ्याच्या मनामध्ये असतात. मी यामध्ये निश्चितपणे तुम्हाला काहीतरी चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यूपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये मी यशस्वी झालेल्या महाराष्ट्रातील 100 पैकी अनेक विद्यार्थ्यांची सक्सेस स्टोरी त्या ठिकाणी वाचलेली आहे. काही त्या ठिकाणी मुलाखती ऐकलेल्या आहेत आणि त्यांच्या मुलाखती ऐकून त्यांनी यशाचा सोपान कशा पद्धतीनं पादाक्रांत केला याची माहिती मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्यांनी ज्या अभ्यासासाठी ट्रिक्स वापरलेल्या आहेत, ज्या पद्धती अवलंबलेल्या आहेत त्या आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मला या ठिकाणी निश्चितपणे असं सांगावं वाटतं की या 100 पैकी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा वरचष्मा निश्चितपणे आहे. ग्रामीण भागातील यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ही निश्चितपणे त्या ठिकाणी जास्त आहे. या सर्व विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जर पाहिली तर हे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आहेत. कुणी शेतकऱ्याची मुलं आहेत, कुणी मेकॅनिकचा मुलगा आहे, फोटोग्राफरची मुलं आहेत, मजूर आहे, कष्टकरी आहे, चहा विकणारा मुलगा आहे आणि त्यांनी या यूपीएससीच्या परीक्षेमध्ये यश त्या ठिकाणी संपादन केलेलं आहे. विशेषतः यामध्ये आपण जर पाहिलं तर अलीकडे चांगल्या शाळा कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांची धडपड असते. मी या 100 विद्यार्थ्यांचा अभ्यास करत असताना पाहिलेला आहे की यातील अनेक विद्यार्थी हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत, मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत आणि कित्येक विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीचं व्यावसायिक शिक्षण घेऊन
त्या नोकऱ्या सोडून दिल्या आणि युपीएससीचा अभ्यास त्या ठिकाणी करत असलेले आपल्याला सांगता येते. मी आपल्या पुढे युपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती तर देणारच आहे. त्यातून तुमच्या मनातील अनेक शंका निश्चितपणे दूर होणार आहेत. त्यानंतर काही उमेदवारांची माहिती देणार आहे, काही उमेदवारांनी कशा पद्धतीने अभ्यास केला ते सांगणार आहे. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहाल त्यावेळेस निश्चितपणे तुम्हाला एक आत्मविश्वास निर्माण होईल, अभ्यासाची दिशा त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि हा व्हिडिओ शालेय स्तरावरती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फायदेशीर ठरणार आहे. मग 10वी-12वी नंतरच्या परीक्षा असतील, एमपीएससी असेल, युपीएससी असेल, अशा असंख्य प्रकारच्या परीक्षांसाठी हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. निश्चितपणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर आपण या युपीएससी मध्ये सक्सेस झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती त्या ठिकाणी पाहू. युपीएससी एक्झाम्स स्पर्धा परीक्षांच्या यशाचं गमक काय आहे, सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या परीक्षांसाठी प्रेरणादायी व्हिडिओ. विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्रातील यशस्वी विद्यार्थ्यांची नावं आपण विविध वर्तमानपत्राच्या माध्यमातून, बातम्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. त्यांच्या रँक कशा पद्धतीच्या आहेत त्याची माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे. आपल्याला माहित आहे की शुभम कुमार हा देशात प्रथम आलेला आहे, बिहारचा आहे आणि अतिशय नेत्रदीपक यश या विद्यार्थ्यांना प्राप्त केलेलं आहे. त्यानंतर मृणाल जोशी महाराष्ट्रामध्ये प्रथम, देशात 36वा क्रमांक त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये दुसरा येण्याचा मार्ग अहमदनगर जिल्ह्यातील विनायक नरवडे यानं 37वी रँक प्राप्त करून महाराष्ट्रामध्ये दुसरा आलेला आहे. त्यानंतर मृणाल जोशी आपण जर पाहिलं तर ही विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी प्रथम आलेली आहे, देशामध्ये 36वा क्रमांक त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. या विद्यार्थिनीच्या बाबतीत जर म्हटलं तर 12वी सायन्स तिने केल्यानंतर या विद्यार्थिनींनी आर्ट्स शाखेकडे त्या ठिकाणी प्रवेश घेतला होता आणि BA अर्थशास्त्र केलं होतं आणि अतिशय कष्टप्रदपणे तिनं प्रयत्न करून अवघ्या वयाच्या 24व्या वर्षी ही परीक्षा क्रॅक केलेली होती. आता यशाचं गमक आपण जर पाहिलं तर या विद्यार्थिनीला वाचनाची आवड होती, लेखनाची आवड होती, चित्रकला असेल, स्वाभ्यास असेल, या छंदामुळं युपीएससी परीक्षेत यश मिळाल्याचं मृणाल जोशी आपल्याला त्या ठिकाणी सांगतात. सतत सकारात्मक दृष्टिकोन बाळगला पाहिजे, आई वडिलांनी साथ दिली, प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिलं आणि आवडीप्रमाणे शिक्षण घेण्याची संधी मृणाल यांना दिली आणि त्यामुळं हे यश मी प्राप्त केलं असं त्या ठिकाणी सांगताय. दुसरं आहे ते म्हणजे नितिशा जगताप, लातूरच्या आहेत. 199 रँक त्यांनी देशभरामध्ये प्राप्त केलेली आहे आणि वयाच्या 21व्या वर्षी युपीएससी लाल दिव्याची गाडी प्राप्त केलेली आहे. 21व्या वर्षी अनेक विद्यार्थी साधं पदवीधर सुद्धा होत नाहीत. त्या वयात नितिशा जगताप यांनी काय केलेलं आहे की युपीएससी क्रॅक त्या ठिकाणी केलेली आहे. कला शाखेच्या विद्यार्थिनी आहे, BA मानसशास्त्र केलेलं आहे आणि सामाजिक शास्त्रामध्ये या नितिशा जगताप यांना त्या ठिकाणी आवड आहे. त्याचबरोबर निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा शालेय जीवनापासून निर्धार केलेला आहे आणि महिन्याचा अभ्यास त्यांनी निश्चित केला की या महिन्यामध्ये मला एवढा अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. टेस्ट सोडवले आहेत, स्वतःच्या नोट्स तयार केलेल्या आहेत आणि वर्तमानपत्राच्या वाचनावरती सुद्धा त्यांनी भर दिला. त्यानंतर रजत कुंडगीर 600 पैकी मार्क्स त्या ठिकाणी 600 रँक त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. नांदेडचे आहेत आणि त्यांना प्रेरणास्थान त्यांची वडीलच आहेत असं सांगितलेलं आहे. हे सुद्धा कला शाखेतील पदवीधर आहेत. पहिल्या प्रयत्नात अपयश आलं, मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्यांना यश प्राप्त झाल्याचं सांगता येतात. सातत्य ठेवून त्यांनी हे यश मिळवलेलं आहे, हे अत्यंत महत्वाचं. त्यानंतर माधुरी गरड 561 रँक आहे, चिंचवड पुण्याच्या आहेत. 10वीला त्यांना 94% मार्क्स होते आणि 94% मार्क्स म्हटल्यानंतर की वाणिज्य शाखेत गेलं पाहिजे, विज्ञान शाखेमध्ये गेलं पाहिजे असा एक कल विद्यार्थ्यांचा असतो.
परंतु त्यांनी जाणीवपूर्वक आर्ट्स फॅकल्टीकडे गेलेले आहेत. मानसशास्त्र आणि राज्यशास्त्र या 2 विषयात पदवी प्राप्त केलेली आहे. शालेय जीवनापासून त्यांना प्रशासकीय सेवेची आवड त्या ठिकाणी होते. जिद्द, परिश्रम, त्याचबरोबर चिकाटी आणि कठोर परिश्रम, अभ्यासामध्ये सातत्य ठेवून त्यांनी हे यश प्राप्त केलेलं आहे. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतानाच आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून थोरांची चरित्र सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणावरती वाचलेली आहेत. ते आवर्जून सांगतात की सोशल मीडियाचा वापर मी अत्यंत कमी केलेला आहे, कामापुरता केलेला आहे. आणि विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा की 3 वर्षापासून फेसबुक अकाउंट त्यांचं बंद आहे. एवढंच नाही तर अनेक वर्षापासून, कारण त्यांचं म्हणणं आहे की सोशल मीडियामुळे मन विचलित होतं आणि म्हणून तरुणाईनं सोशल मीडियाचा वापर कामापुरता जरूर करावा, गरजेपुरता जरूर करावा, परंतु त्यापासून दूर जर राहिला तर तुम्हाला निश्चितपणे यश प्राप्त त्या ठिकाणी होईल. माधुरी गरुड 561 रँक त्या ठिकाणी आहे. त्यानंतर दिव्या गुंडे 338 रँक त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहेत. तशा त्या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील चांदगावान या ठिकाणच्या आहेत. परंतु इंग्रजी विषय त्यांनी घेतलेला होता. आई जिल्हाधिकारी, वडील जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त मुख्य अधिकारी, घरात 2 क्लास 1 अधिकाऱ्याची पदं, 2 लाल दिव्याच्या गाडी असताना सुद्धा लेकीने सुद्धा लाल दिव्याची गाडी प्राप्त केलेली आहे. किती आईवडिलांच्या दृष्टिकोनातून अभिमानाची बाब आहे हे आपल्याला सांगता येईल. यांना लहानपणापासूनच प्रशासकीय वावर घरामध्ये असल्यामुळं या प्रशासनामध्येच काम करण्याची ओढ त्या ठिकाणी झाली होती. दिव्या गुंडे यांना सुद्धा 10वीला 92% गुण होते, परंतु त्यांनी जाणीवपूर्वक कला शाखेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश घेतला. संयम, आत्मविश्वास, कठोर परिश्रम या त्रिसूत्रीचा अवलंब करून यश प्राप्त केल्याचं त्या सांगतात. त्यांना सुद्धा परीक्षांमध्ये अपयश आलं, परंतु अपयशानं खचून न जाता अपयशाची कारणं शोधली आणि ते दूर करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. 3 वेळेस अपयश आलं आणि 4थ्यांदा या UPSC क्रॅक त्यांनी केलेल्या आहे. स्वप्रेरणा महत्वाची आहे. कला शाखेची निवड केली, त्याचा फायदा मला या परीक्षेत झाला असं या दिव्या गुंडे त्या ठिकाणी आपल्याला. शुभम जाधव 445 रँक आहे. सिंदेवाडी, माळशिरस, सोलापूर जिल्ह्यातील हे ठिकाण आहे आणि तिथले हे शुभम जाधव यांनी 445 रँक प्राप्त केलेला आहे. हे सुद्धा कला शाखेचे विद्यार्थी आहेत. BA अर्थशास्त्र झालेले आहेत, MA राज्यशास्त्र आणि शिक्षक पात्रता परीक्षा आपण ज्याला म्हणतो नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट नेट परीक्षा सुद्धा उत्तीर्ण आहेत. परंतु शिक्षकी पेशाकडे न वळता त्यांनी त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला आणि जवळजवळ 4 प्रयत्नामध्ये अपयश आलं, तरी 5व्या प्रयत्नामध्ये त्यांना यश प्राप्त झालं. सामान्य शेतकरी कुटुंबातील शुभम जाधव त्या ठिकाणी. आता बंकेश पवार 516वी रँक आहे. डिग्रज जिल्हा यवतमाळ, आदिवासी बहुल जिल्हा मानला जातो. त्यांना 10वीला 93% मार्क्स त्या ठिकाणी होते. त्यांनी कोटा या ठिकाणी राजस्थानमध्ये बीटेक पदवी प्राप्त केली, परंतु स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी पुढे कला शाखेची निवड केली आणि समाजशास्त्र विषयात पदवी प्राप्त केलेली आहे. प्रशासकीय सेवेत जाण्याचा ध्यास त्यांचा पूर्वीपासून होता. जिद्द, चिकाटीमुळं यशाचा खडतर प्रवास त्यांनी पूर्ण केल्याचं त्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर पूजा कदम 577वी रँक आहे देशामध्ये. औसा लातूरच्या आहेत. ह्या सुद्धा कला शाखेच्या पदवीधर आहेत. BA MA त्यांनी कला शाखेचे विषय घेऊन त्या ठिकाणी केले आहे. या विद्यार्थिनीचे एक बाब तुम्हाला सांगता येईल की त्यांना फक्त 15% दृष्टी आहे, दिव्यांग स्वरूपाच्या आहेत, तरी सुद्धा कुठल्या प्रकारचा न्यूनगंड न बाळगता त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन यामुळं मला हे यश प्राप्त झाल्याचं पूजा कदम आपल्याला त्या ठिकाणी सांगतात. पहिल्या 2 प्रयत्नामध्ये त्यांना अपयश आलं, परंतु 3ऱ्या प्रयत्नामध्ये त्यांना यश त्या ठिकाणी आलेलं आहे. पूजा कदम यांना
3 बहिणी म्हणजे 4 भगिनी या होत्या, परंतु मुलींना सुद्धा शिकवलं पाहिजे आणि ते सुद्धा चांगल्या पद्धतीचं यश प्राप्त करतात, म्हणून त्यांच्या 3ही बहिणी उच्च विद्या विभूषित त्या ठिकाणी आहेत. 4ही मुलींना त्या आई वडिलांनी शिकवलं आणि हा समाजासाठी निश्चितपणे आदर्श आहे. दिव्यांग असल्या तरी सुद्धा UPSCची कमान त्यांनी त्या ठिकाणी पेलेली आहे. आता ऊर्जा जैन यांचं 519वी रँक आहे. औरंगाबादच्या आहेत. राजकीय पार्श्वभूमी कुटुंबाची आहे. कला शाखेत अर्थशास्त्र विषयात पदवी त्यांनी धारण केलेली आहे आणि 2 वेळेस अपयश आल्यानंतर 3ऱ्या प्रयत्नामध्ये त्यांना ते यश प्राप्त झालेले आहे. आई वडिलांनी त्यांना शिक्षणाचं स्वातंत्र्य दिलं, प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळेच मला यश मिळालं असं ऊर्जा जैन त्या ठिकाणी सांगतायत. त्यानंतर सुदर्शन सोनवणे 619वी रँक त्या ठिकाणी आहे. लोहनेर तालुका बागलाण जिल्हा नाशिकचे आहेत. वडील सामान्य कुटुंबातील म्हणजे एसटी ड्रायव्हर आहेत. 12वी सायन्स केलं आणि नंतर FY ला ते आर्ट शाखेकडे त्या ठिकाणी आले. पदवी त्यांनी कला शाखेतून घेतली. 6 वेळा अपयश त्यांना आलं आणि नंतर यश प्राप्त झालं. यश किती तास अभ्यास करता यापेक्षा लक्षपूर्वक अभ्यास करायला हवं असं त्या ठिकाणी सांगतात. आणि सुदर्शन सोनवणे आपल्याला स्वयं अध्ययन हा अत्यंत महत्वाची भाग असल्याचं आपल्याला आवर्जून नमूद. त्यानंतर श्रीकांत कुलकर्णी 525वी रँक आहे. कराड जिल्हा साताराचे आहेत. कला शाखेचेच पदवीधर आहेत. इतिहासात पदवी प्राप्त केली. MA त्या ठिकाणी केलेला आहे. 5 प्रयत्नामध्ये श्रीकांत कुलकर्णी यांना अपयश आलं आणि 6व्या प्रयत्नामध्ये त्यांना हे यश प्राप्त. मी आतापर्यंत तुम्हाला जवळजवळ 11 UPSC स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती दिलेली आहे आणि हे जवळजवळ सर्वजण कला शाखेचे पदवीधर आहेत हे मला आवर्जून सांगायचं. मी यांचीच माहिती का सांगितली तर कला शाखेतून करिअर नाही हे जे सांगितलं जातं त्याच्यावरती यांनी मात केली आणि सिद्ध केलं हे मला सांगायचं. त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. आता आपल्याला पुढे जाऊन काही गोष्टी या ठिकाणी मी सांगणार आहे. स्नेहल डोके 564 यवतमाळच्या आहेत आणि शेतकरी कुटुंबातील असून त्यांचं शिक्षण विवाहानंतर झालेलं आहे आणि सेल्फ स्टडीवरती भर देण्याचा प्रयत्न त्यांचा होता, म्हणजे सेल्फ स्टडीचा सल्ला त्यांनी आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर आदित्य जीवणे 399 चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. पहिल्या प्रयत्नात अपयश आलं. पुन्हा त्यांना कोरोना झाला आणि मरणाच्या दारातून ते परत आले. नियोजनबद्ध अभ्यास, नियोजित ध्येय हवे आणि UPSC परीक्षेचे स्वरूप लक्षात घेऊन अभ्यास केला पाहिजे. नुसता सरदोपट अभ्यास न करता काय केलं पाहिजे, स्वरूप लक्षात घेतलं पाहिजे असं आदित्य जीवणी आपल्याला त्या ठिकाणी सांगतात. त्यानंतर पुढचे कॅन्डिडेट आहेत अंशुमन यादव 242 रँक आहे. चंद्रपूरचे आहेत. युवक युवतींनी मोठी स्वप्न पाहावीत आणि ती साकारण्यासाठी अभ्यासाला प्राधान्य द्यावं असं ते सांगतायत. समकालीन घडामोडींकडे लक्ष ठेवलं पाहिजे, अपडेट ठेवले पाहिजेत, आवडीचा विषय निश्चित केला पाहिजे आणि स्वतःला झोकून दिलं पाहिजे असं अंशुमन यादव आपल्याला त्या ठिकाणी सांगत आहे. त्यानंतर प्रथमेश राजेश शिर्के 236 रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. UPSC म्हटलं का दिल्लीला जावं लागतं असा एक मत त्या ठिकाणी अभ्यासकांमध्ये आहे, परंतु त्यांनी हे मत खोडलेलं आहे आणि UPSCच्या अभ्यासासाठी दिल्लीला जावं लागतं हे त्यांनी त्या ठिकाणी नकार दिलेला आहे. योग्य मार्गदर्शन असेल, अभ्यास कसा व कोणता करावा यावरती लक्ष केंद्रित केलं असता तुम्ही कुठे अभ्यास केला तरी कुठेही अभ्यास करून तुम्ही UPSC त्या ठिकाणी जिंकू शकता असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ऑनलाईन क्लासचा उपयोग त्यांनी केलेला आहे. सध्या ऑनलाईनचा बोलबाला आहे. घर बसल्या ऑनलाईन त्यांनी क्लास जॉईन केले. त्याचबरोबर इंटरनेटचा वापर अभ्यासासाठी केलेला आहे. एवढंच नव्हे तर लेखन, सराव, मनोधैर्य, भक्कम आणि कष्ट करण्याची तयारी, अभ्यासाची चिकाटी हे प्रथमेश राजेश शिर्के आपल्याला त्यांच्या यशाचं गमक
त्या ठिकाणी सांगत आहेत. त्यानंतर विनायक महामुनी 95 रँक आहे, लातूरचे आहेत. दैनंदिन वेळापत्रक करायचं, आज कोणता अभ्यास करायचे दररोज ठरवलं जायचं. स्पर्धा प्रचंड आहे, त्यामुळं कुठल्याही प्रकारची मेहनत कमी पडणार नाही. घरी राहूनच त्यांनी सुद्धा अभ्यास केलेला आहे आणि ते म्हणतात यशाला शॉर्टकट नाही, एकच मार्ग म्हणजे परिश्रम, परिश्रम आणि परिश्रम. त्यानंतर दर्शन दुगड आहेत, 138वी रँक आहे, यवतमाळ जिल्ह्यातील आहे. सातत्य हेच यशाचं गुपित आहे. त्यांनी अपयशाची कारणं शोधली, अभ्यासाची स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी निश्चित केली आणि समविचारी मित्रांचा ग्रुप तयार केला. आपण व्हॉट्सअपला भरपूर ग्रुप तयार करतो, परंतु अभ्यासासाठी समविचारी विद्यार्थ्यांचा ग्रुप केला आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केल्याचं दर्शन दुगड आपल्याला त्या ठिकाणी सांगतायत. त्यानंतर ओंकार मधुकर पवार 455 सातारा जिल्ह्यातील आहेत. सामान्य फोटोग्राफरचा व्यवसाय असणाऱ्याचे चिरंजीव आहेत. ओंकार म्हणतात ज्या विद्यार्थ्यांचा पराभव पचवण्याची ताकद नसते अशा विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षामध्ये उतरू नये. ज्यांची स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश आलं तरी पचवण्याची ताकद असती त्यांनीच उतरलं पाहिजे. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्या प्रकारचा निर्णय घेऊ नये. आपला आवाका ओळखावा आणि आवडीच्या क्षेत्रातच करिअर त्या ठिकाणी करावं. त्यांना सुद्धा पहिल्या 5 प्रयत्नामध्ये अपयश आलं होतं आणि 6व्या प्रयत्नामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. शहरात राहून बऱ्याच वेळेला टाइमपास होतो, टाइम मॅनेजमेंट करावं लागतं आणि त्याच्यातच मोठा वेळ खर्च होतो. त्यामुळं योग्य मार्गदर्शनाखाली घरीच अभ्यास करण्याला त्यांनी प्राधान्य त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे यश कशा पद्धतीनं प्राप्त झालं हे थोडक्यात मी त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियावरून आपल्याला, याशिवाय अजून काही टिप्स अभ्यासाच्या बाबतीमध्ये सांगता येतील की जिद्द चिकाटीमुळं यशाचा खडतर प्रवास शक्य होतो. यामध्ये अनेकांनी व्यावसायिक शिक्षण घेतलं होतं, इंजिनिअरिंग होतं, मेडिकल होतं, बीटेक एमटेक झालेली होती. हजारो रुपयांच्या नोकऱ्या त्यांना मिळत होत्या, परंतु त्या नोकऱ्या न करता त्यांनी युपीएससीचा अभ्यास करायला प्राधान्य देतं. चालू पगाराची नोकरी सोडायचं धाडस त्यांच्यामध्ये आहे, ही गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून पालक, शिक्षक, नातेवाईक, मित्रपरिवार यांचं प्रोत्साहन तुम्हाला एखाद्या टॉनिक प्रमाणे काम करतं असं आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर यामध्ये जर तुम्ही आतापर्यंत सांगितलेल्या उमेदवाराची माहिती जर तुम्ही ऐकली तर थोडे विद्यार्थी असे आहेत की पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळालं, दुसऱ्या प्रयत्नामध्ये यश मिळालं, परंतु असे असंख्य विद्यार्थी आहेत की त्यांना 4, 5, 6 वेळेस संघर्ष करावा लागलेला आहे आणि तशा पद्धतीचा संघर्ष करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. त्याचबरोबर अनेकांनी फक्त स्पर्धा परीक्षेचाच अभ्यास न करता अवांतर वाचन केलेलं आहे, इंटरनेटचा वापर केलेला आहे, सोशल मीडियापासून काही दूर राहिले तर काहींनी सोशल मीडियाचा अभ्यासासाठी वापर केलेला आहे. जवळजवळ 8 ते 12 तास हे विद्यार्थी अभ्यास त्या ठिकाणी करत आहेत. यातील अनेक मुलं मी सुरुवातीला सांगितलं मराठी माध्यमातील आहेत, यशस्वी झाल्याचं आहेत आणि मराठी माध्यमामध्ये सुद्धा यशस्वी होता येतं, फक्त त्यांना इंग्रजीचं बेसिक ज्ञान असणं आवश्यक आहे. तरुणांमध्ये जिद्द, आत्मविश्वास असेल तर प्रेरणा आणि आत्मप्रेरणा, अभ्यासाच्या बाबतीमध्ये निष्ठा असली पाहिजे. त्याचबरोबर अनेकांनी आतापर्यंत ज्या परीक्षा झाल्या त्यांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव केला, मॉक टेस्ट त्यांनी सोडवलेल्या आहेत. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनो महाराष्ट्रातील यशस्वी झालेल्या यूपीएससी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा हा एक शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठी दिलेला आहे. निश्चितपणे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला अभ्यासाची दिशा मिळाली असेल, कशा पद्धतीने अभ्यास करावा लागेल हे कळालं असेल आणि निश्चितपणे तुमच्या मनातील असंख्य शंका दूर झाल्या असतील. चला तर तुम्ही या परीक्षेची तयारी करा, तुम्हाला चांगलं यश प्राप्त मिळावं यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राप्त होत राहतील.
धन्यवाद.